नमस्कार मंडळी, मान्य अजितदादा पवार यांचा 28 जानेवारी 2026 रोजी सकाळी 8:45 च्या सुमारामध्ये आपल्याला विमान अपघातामध्ये निधन झाल्याची बातमी आपल्याला मिळाली। डीजीसीए नावाची जी संस्था आहे, या संस्थेनं सांगितलं की मान्य अजितदादा पवारांसहित या विमानामध्ये असणारे एकूण 6 जण यांचा विमान अपघातामध्ये निधन झाल्याची बातमी आपल्याला या ठिकाणी पाहावयास मिळाली आणि ही बातमी सर्वत्र देशभर त्या ठिकाणी वणव्यासारखी पसरलेली आपल्याला पाहावयास मिळाली। मित्रांनो, अजितदादांचा या ठिकाणी विमान अपघात जो झाला यावर देशामध्ये सर्वात प्रथम पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी त्या ठिकाणी भाष्य केलं। त्यांनी असं म्हटलं की मित्रांनो, की अजितदादांचा या ठिकाणी हा अपघात नसून तो घातपात झालेला आहे आणि याची चौकशी अतिशय सखोलपणे झाली पाहिजे, असं भाष्य सर्वप्रथम त्यांनी केलं। त्याचप्रमाणे महाराष्ट्राचे डेप्युटी सीएम माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांनी देखील या अपघाताची चौकशी झाली पाहिजे, असं यांनी देखील त्या ठिकाणी भाष्य केलं। दादांचा जो अपघात झाला त्या अपघाताबद्दल लाखो करोडो लोकांच्या मनामध्ये त्या ठिकाणी अनेक प्रश्न निर्माण झाले, अनेक शंका त्या ठिकाणी निर्माण झाल्याच्या आपल्याला पाहावयास मिळाल्या। मित्रांनो, सर्वप्रथम अजितदादा गटांचे एकमेव आमदार अमोल मिटकरी साहेबांनी दादांचा त्या ठिकाणी अपघात झालेला नसून त्या ठिकाणी घात झालेला आहे असं स्पष्टपणे त्या ठिकाणी त्यांनी स्टेटमेंट केलं। त्यांनी काही त्या ठिकाणी बाबी आपल्या समोर मांडलेल्या आहेत। जर त्या ठिकाणी दादांचं धुक्यामुळे जर त्या ठिकाणी विमान अपघात झाला असेल तर विमानतळावरील असणाऱ्या एका सीसीटीव्ही फुटेज मध्ये दादाचं विमान त्या ठिकाणी खाली पडताना आणि स्फोट होताना त्या ठिकाणी आपणास क्लिअरपणे का दिसत आहे असा प्रश्न त्यांनी त्या ठिकाणी निर्माण केला। त्या ठिकाणी धुकं नसून धोका होता असं त्यांचं म्हणणं आहे। आणि डीजीसीएनं सांगितलं की सुरुवातीला 6 जण या ठिकाणी अपघातामध्ये निधन झाल्याची बातमी त्यांनी सांगितली। त्यानंतर परत या सरकारची जी एजन्सी आहे त्यांनी सांगितलं 4 वाजता की नाही, याच्यामध्ये 6 जण नसून 5च जण होते आणि त्यांचं अपघाती निधन झालेलं आहे। मग ती 6वी व्यक्ती कुठे गेली असा प्रश्न अमोल मिटकरी साहेबांनी उपस्थित केला। त्याचप्रमाणे दादांची ओळख असं म्हटलं जातं की घड्याळावरून झालेली आहे, मग ती घड्याळ कुठे आहे असा देखील प्रश्न त्यांनी त्या ठिकाणी उपस्थित केला। असं संबंध महाराष्ट्राच्या जनतेच्या मनामध्ये या ठिकाणी दादांच्या अपघाताबद्दल शंका आणि प्रश्न निर्माण झालेला आहे। मित्रांनो, आज दस्तूर खुद्द पवार घराण्यामधील पवार कुटुंबामधील आमदार रोहित पवार यांनी सांगितलेलं आहे की दादांचा खरोखरच अपघात नसून हा 100% घात झालेला आहे असं त्यांनी या ठिकाणी व्यक्त केलेलं आहे। त्यांनी काही ठळक बाबी आपल्या समोर मांडलेल्या आहेत। आता या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत मित्रांनो की आमदार रोहित पवार यांनी कोणत्या बाबी आपल्या समोर मांडलेल्या आहेत की जेणेकरून दादांचा जो अपघात नसून आपल्याला या ठिकाणी घात झाल्याचा या ठिकाणी आपल्याला वाटतो। सर्वात पहिले रोहित पवार यांनी जी बाब आपल्या समोर मांडलेली आहे की त्यांचं म्हणणं असं आहे की देवगिरीवरून विमानतळाकडे जाताना दादांचा तो व्हिडिओ फुटेज सध्या जाहीर का केलेलं नाही। त्याचप्रमाणे दादा विमानतळावरून विमानामध्ये बसत असताना तिथलं सीसीटीव्ही फुटेज अजून का प्रसिद्ध करण्यात आलेलं नाही हे देखील शंका उपस्थित करणारा आहे, प्रश्न निर्माण करणारी बाब आहे खरोखरच। त्याचप्रमाणे दादांचं जे विमान आहे त्या विमानाची त्या ठिकाणी अगोदर चांगल्या प्रकारे तपासणी झाली होती का, त्या इंजिन मध्ये काही बिघाड होती का, त्यामध्ये काही पेट्रोलच्या काही ठेवलेल्या होत्या का अजून काही स्फोटके होते का, याची काही चांगल्या प्रकारे तपासणी केली होती का, मग ही तपासणी कोण केली होती, त्यांची देखील तपासणी झाली पाहिजे असे प्रश्न त्यांनी आपल्या समोर मांडले। दादांचा जो मेन पायलट आहे, सुरुवातीचा पायलट त्या ठिकाणी बदलून हा अतिशय बॅड रेकॉर्ड असणाऱ्या सुमित कपूर याची निवड पायलट म्हणून का करण्यात आली हा देखील प्रश्न त्या ठिकाणी शंका उपस्थित करणारा आहे मित्रांनो। त्याचबरोबर विमान जेव्हा बारामती जवळ आल्याबरोबर विमान त्या ठिकाणी टिल्ट झालं मित्रांनो, म्हणजे विमान काय झालं त्या ठिकाणी थोडं उलट झालं, त्या ठिकाणी गिरट्या घेत होतो आणि हे गिरट्या घेत असताना विमानाची जी को पायलट आहे
शांभवी पाठक यांचं ओ शीट नावाचं एक दोन शब्द आपल्याला त्या ठिकाणी ऐकावास मिळालेले आहेत. परंतु विमानाचा जो मेन पायलट होता सुमित कपूर याच्या तोंडून मात्र एकही शब्द बाहेर पडला नाही. त्याला काय हिप्नोटाइज कोणी केलं होतं असा प्रश्न देखील या ठिकाणी उद्भवत आहे मित्रांनो. त्याचप्रमाणे जेव्हा हवेमध्ये विमान टिल्ट झाल्याबरोबर त्या विमानामध्ये असणारा जे काही ट्रान्सपॉन्डर आहे अचानक बंद झाला का कोणी बंद केला हा देखील प्रश्न त्या ठिकाणी शंका उपस्थित करणारा आहे मित्रांनो. एवढं झाल्यानंतरही पायलटला त्या ठिकाणी रनवे 29 नंबरचा रनवे त्या ठिकाणी क्लिअरपणे दिसत होता. ठिकाणी विमान लँड व्हायला पाहिजे होतं, परंतु ते विमान त्या ठिकाणी लँड न होता रनवे नंबर 11 वरच लँड करण्याचा अट्टहास का केला हा देखील प्रश्न त्या ठिकाणी शंका निर्माण करणारा आहे मित्रांनो. आणि सविस्तरपणे त्या ठिकाणी लँड होऊ शकलं नाही. दादांचं विमान त्या ठिकाणी क्रॅश झालं आणि दादांचा त्या ठिकाणी दुर्दैवीपणे त्या ठिकाणी अपघातामध्ये मृत्यू झाला. आणि त्या ठिकाणी जी तपास यंत्रणा होती ही तपास यंत्रणा लवकरात लवकर त्या ठिकाणी त्या घटनास्थळी पोहोचली नाही, त्यांना उशीर लागला. हा देखील प्रश्न शंका निर्माण करणार आहे मित्रांनो. लगेच दुसऱ्या दिवशी आपल्याला विमानाचा ब्लॅक बॉक्स देखील आपल्याला सापडलेला आहे. परंतु अत्यंत दुर्दैवी बाब आहे मित्रांनो, एवढ्या मोठ्या नेत्याचं अपघातामध्ये निधन झालंय आणि त्या विमानामध्ये कोणत्या बाबी टेक्निकल बाबी घडल्या असतील, त्यांच्यामध्ये काय संभाषण झालं असेल, ह्या सगळ्या गोष्टी 13 दिवस झाल्यानंतरही अजूनही आपल्या समोर या ठिकाणी आल्या नाही. ही फार दुर्दैवी गोष्ट आहे का याच्यामध्ये काही सत्य लपवण्याचा प्रयत्न केला जात आहे का अशी देखील शंका या ठिकाणी संबंध लोकांमध्ये कार्यकर्त्यांमध्ये निर्माण केली जात आहे मित्रांनो. लोकांना असं वाटत आहे की दादांचा देवगिरीवरून विमानतळावर जात असतानाचा व्हिडिओ आणि विमानतळावरून त्या विमानामध्ये बसतानाचा व्हिडिओ या दोन्हीपैकी कुठलाही व्हिडिओ या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेला नाही. म्हणजेच यावरून लोकांना असं वाटायला लागलेलं आहे की दादांचा खरोखर अगोदरच गेम केलाय काय, म्हणजे दादांना अगोदरच मारून त्या विमानामध्ये बसवलं काय अशी शंका लाखो जनतेच्या मनामध्ये आणि कार्यकर्त्यांच्या मनामध्ये या ठिकाणी निर्माण झालेली आहे. तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, दादांचा खरोखरच अपघात झालाय की घात झालाय? खाली कमेंट करून सांगा. खूप खूप धन्यवाद.